मग बाहेर काय करत होता? मग आत येऊन आतमध्ये बसायचं ना, का थंड हवा नाही जमत तुला? तुम्ही सांगा ऑन पेज एसईओ मध्ये. जे आपण वेबसाईटवर वर्क करतो त्याला ऑन पेज एसईओ म्हणतात. वेबसाईटवर काय करतो? टायटल, डिस्क्रिप्शन, इमेजेस किंवा व्हिडिओज वगैरे आपण टाकतो, हेडर फुटर दोन्ही पण. त्याला ऑन पेज एसईओ बोलतात. एवढं सिंपल आहे. मग आता ऑन पेज एसईओ करायचं तर आपल्याला क्रेडेन्शियल लागतील. कोणते? ते ओपन करायला. बरोबर आहे. तुम्हाला बोललो इन्फोसिस साइट्स वरती जाऊन त्यांच्या वेबसाईटमध्ये एसईओ करा. करताल का तुम्ही? का नाही करणार? आपल्याकडे नाही आहे. त्याचे क्रेडेन्शियल नाही. ते का देतील आपल्याला? तुम्ही जावायत त्यांचे. ज्यावेळेस तुम्ही त्या कंपनीमध्ये कामाला जाता त्यावेळेस तुम्हाला काय करतील? क्रेडेन्शियल देतील. आणि ते क्रेडेन्शियल कसे ओपन करायचे? तर आपल्याकडे आपले पुणे नावाची वेबसाईट आहे. कोणती? आपले पुणे. किंवा दुसरी कोणती आहे? NMD इन्फोटेक आहे. अजून कोणती आहे? NMD फिल्म प्रोडक्शन आहे. तुम्हाला जगातली कोणती पण वेबसाईट दिली तर त्याचं एसईओ कसं करायचं ते पहिली स्टेप समजून घ्या. NMD फिल्म प्रोडक्शनचं का नाही येतं का? हा तीच ओपन करायची. हे जे एसईओ करायचं काय करणार तुम्ही? आणि काय बोल. हे जे पुढे टाकायचं का इथं टाकायचं? हे जे पुढे टाकू. आता हा URL आहे. हे जे पुढे टाकू का मागं टाकू? हे कट करू का? कट करू का? मग मला जर पेजचं जर एसईओ करायचं असेल तर असं कोणी सांगितलंय तुम्हाला? हे असं टाईप करायचं. केलं का टाईप असं? एंटरचं बटन दाबायचं. तुम्हाला कोणता बॉक्स ओपन होईल? हा बॉक्स ओपन होईल. आणि इथं काय करायचं तुम्हाला? पासवर्ड कॉपी केलाय का? कंट्रोल-V. लॉग इन होतंय का? होतंय. एंटर केलं तुम्ही. काय झालं? डॅशबोर्ड आहे का? बरोबर. हे एवढं ओपन झालं एसईओ. आता काय करायचं पुढे जाऊन? तर तुम्हाला आधी जर टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकायचंय तर कुठं टाकायचं? हेडर सेक्शन मध्ये. मग हेडर कुठं असतं? डॉक्यामध्ये. मग डॉक्यात टाकायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? प्लगइन्स ऍड करायचा. मग कोणतं प्लगइन? असा क्वेश्चन विचारतात की एसईओ साठी हेडर सेक्शन ऍड करण्यासाठी कोणतं प्लगइन? प्रज्ञा तुम्ही सांगा. ऑनलाईन वाले आहेत का झोपले? घरी गेले का? प्रेरणा तुम्ही सांगा. पायलराव तुम्हाला समजतंय का? बरोबर सांगितलं त्यांनी. काय सांगितलं? प्रज्ञा तुम्ही बोला. सर एक योस्ट एसईओ नावाचं एक प्लगइन येतं ज्यामध्ये आपण बॅकएंड ऑन पेज एसईओ करू शकतो. हॅलो. हो बरोबर. बरोबर सांगितलं त्यांनी. रँक मॅथला पण करू शकतो आपण. रँक मॅथ. हो. ऑल इन वन एसईओ. नंतर कोणतं? योस्ट एसईओ. तुम्ही किती वेळा लेक्चर अटेंड केला? आणि योस्ट एसईओचं नाव ऐकलंय का? मग कसं काय आठवत नाही? नोटबुक आणायची. ऋत्विककडे 2 नोटबुक आहेत त्या घ्या. नाहीतर ते लक्षात ठेवावं लागतं. आणि एका दिवसात तुम्हाला जमेल का? जमतं का एका दिवसात काय? आणि ह्याच्यामध्ये जाऊन फक्त योस्ट एसईओ ऍड करायचं. तिथं हेडर सेक्शन मध्ये जायचं. टायटल, डिस्क्रिप्शन वगैरे सगळं तुम्हाला ऍड करायचं. कशामध्ये ओपन केलं होतं तुम्ही आत्ताची साईट? हे का? आता जर जसं मी आता अनिकेतला क्वेश्चन विचारला होता की मला पेज मध्ये ऑन पेज एसईओ करायचं म्हणजे पेजला टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकायचंय. तर त्यांनी काय सांगितलं? पेजच्या URL मध्ये जायचं.
म्हणजे जसं की nmdinfotech.service.com ॲप डेव्हलपमेंट असं एक पेज आहे, किंवा thedigitalnmd.com डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे.com असं एक पेज आहे. तिथे जाऊन त्याला काय करायचं, आपल्याला WP असं द्यायचं नाही, डोमेनच नाव टाकायचं, सब डोमेनचं नाव टाकायचं नाही. इथं कसं दिसतंय nmdinfotechservices.com स्लॅश द्यायचं. जर डिजिटली nmd.com असेल तर त्याच्या पुढे आपल्याला कोणत्या पेजमध्ये जायचंय तर ते जाऊ शकतो आपण. आपल्याला ऑन पेज एसईओ कुणाचा करतो तर आपण पेजचा करतो, वेबसाईटचा पण करतो, पण होम पेजचा. मग आता आपल्याला पेजवरती जायचं म्हणजे तर पेजेस दिसतात का, तर इथं ऑल पेजेस मध्ये जायचं. मग कोणत्या पेजचं तुम्हाला टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन टाकायचंय, अबाउट आहे, ॲप डेव्हलपमेंट आहे, ब्लॉग आहे, डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्सचं बघायचं, डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस आहे, तर कोणत्या ह्याचं तुम्हाला टाकायचं तिथे टाकत बसा. पण हे टाकण्यासाठी आधी तुम्हाला लावावं लागतं प्लगइन. काय करावं लागतं, मग प्लगइन कुठून लावलंय, आता ऑलरेडी यांनी लावलेले आहे प्लगइन म्हणून हे येतंय, नाहीतर हे आलं असतं का नाही. प्लगइन लावण्यासाठी तुम्हाला प्लगइन मध्ये जायचंय. तुम्हाला इथं वाचता लिहिता येतंय, मम्मी पप्पाने एवढा खर्च कशाला केलाय तुम्हाला शिकवण्यासाठी. तिथे दिसतंय प्लगइन, इथे STSEO दिसतंय म्हणून ते आता तिथे येते. आता ते कसं लावायचं, इथं प्लगइन्स मध्ये जायचं, ऍड न्यू प्लगइन दिसतंय, ऍड प्लगइन दिसतंय का, आणि इन्स्टॉल प्लगइन आणि ऍड प्लगइन मध्ये असतात. आता तुम्हाला कोणता प्लगइन ऍड करायचा आहे, तुम्हाला काय करायचंय, चॅटबॉट टाकायचा आहे, मग चॅटबॉट प्लगइन टाका. तुम्हाला ऑल इन वन टाकायचं, त्यांनी काय सांगितलं, रँक मॅथ सांगितलं का, अजून कोणतं सांगितलं, STSEO. नसेल येत तर डायरेक्ट SEO टाका, तुम्हाला SEO साठी भरपूर सारे प्लगइन येतील. आले का, आलते का, STSEO पण आलं होतं ह्याच्यामध्ये. नुसतं SEO जर सर्च केलं तर काय होतंय, तुम्हाला प्लगइन येतात. आलं का STSEO हे दिसत नसेल तुम्हाला, STSEO आता ही अपडेट नाव आलंय म्हणजे ऑलरेडी इन्स्टॉल आहे, आणि इथं काय नाव आलंय, इन्स्टॉल. ऑल इन वन SEOचं पण नाव सांगितलं होतं, ते पण आहे. ऑल इन वन इन्स्टॉल करा आणि ऍक्टिव्ह करा, किती सिंपल आहे हे. तुम्हाला अनिकेतने वेबसाईट दिली, त्याचे पासवर्ड आले का, ते आल्यानंतर तुम्हाला अशीच प्रॅक्टिस करायची, आणि प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला अडचणी येतील का, मग अडचणी आल्यावर काय करायचं, रेकॉर्डेड व्हिडिओ नाही बघायचे, कॉल लावायचा, किंवा परत हे काय येते उद्या लेक्चरला आल्यानंतर विचारायचं. नाही जर विचारलं तुम्ही तर तुम्ही कसं करणार. इथं काय करायचं, ऍक्टिव्हेट, काय केलंय, आता इन्स्टॉल झालंय. मग लोक काय करतात, एवढंच करतात, मग ते म्हणतात आता ऍक्टिव्हेट झालं. मग तुम्हाला ईडी कधी लावायचा माहिती का, कट, जसं की वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ असं 3 असतात ना. आता ऍक्टिव्हेट झालंय का, ऍक्टिव्हेट आणि ऍक्टिव्हेटेड दोघांमध्ये, आता फक्त इन्स्टॉल झालंय आणि एवढंच करून म्हणतात आता माझं झालं. इथं काय करायचं, ऍक्टिव्हेट करायचंय. ऍक्टिव्हेट कसं होणार, इथं कसं दिसतंय, इन्स्टॉल्ड आणि ऍक्टिव्हेटेड झालं का, ऑल इन वन SEO. कॉन्टॅक्ट फॉर्मचं पण एक लावलेलं आहे. वर्डप्रेस म्हणजे काय, फक्त ड्रॅग अँड ड्रॉप आहे, तुम्हाला काही डोकं चालवायची गरज नाही. आपण कोणते कोणते प्लगइन लावलेत ना, हे सगळे इथं आले प्लगइन्स मध्ये, STSEOचे लावले. आणि जर इथं तुम्ही प्रीमियम जर घेतलं तर तुम्हाला 250 कीवर्ड त्याच्यामध्ये टाकता येतात. किती, मग आपण आता SEO करत असताना काय सांगितलं होतं, तुम्हाला टायटल टाकायचंय, डिस्क्रिप्शन टाकायचंय, मेटा डिस्क्रिप्शन टाकायचंय, कीवर्ड टाकायचे. कशामध्ये, वेबसाईटच्या हेडर सेक्शन मध्ये. कोणाचा काहीतरी मेसेज आला, मेसेज वाचायला वेळ नाही,
त्याच्यामुळे तुम्ही बोला, जर काय प्रॉब्लेम असेल तर बोला. ह्याच्यात बघा, हे H1 टॅग टाकलंय. हे कसं टाकलं तर ते आता कसं लॉग इन केलंय तसं करून टाकलं. नंतर ह्याचं टायटल काय टाकलं तुम्ही सांगा. नेहा नाव आहे ना तुमचं? हा सांगा. डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस. बरोबर चुकीचं सांगितलं त्यांनी. का चुकीचं सांगितलं त्यांनी? कारण त्यांना गॉगल नाही. कोणाचं गॉगल आहे? तुम्ही दे त्यांना गॉगल. बसेल का त्याला? हा, का 3D गॉगल आणायची सगळ्यांना? पिक्चर मध्ये असतात ना आपल्या थिएटर मध्ये तसं. दिसलं का तुम्हाला टायटल? काय दिसलं सांगा. डिजिटल मार्केटिंग. कसं दिसलं तुम्हाला? तुम्ही अंतर्यामी आहेत का? मग कसं काय तुम्हाला दिसतंय? आहे समोर. समोर आहे म्हणून दिसतंय. समोर तर घेऊ पण आहे, घेऊ नाही दिसलं. तू सांग टायटल कसं चेक करायचं? कुठं जायचं आतमध्ये? शिडीने जायचं का? कसं जायचं आतमध्ये सांग. क्लिक केलं कुठं जाईल? इथं हा, कंट्रोल यू करायचं मग तुम्हाला दिसतं. सोर्स कोड. असं भविष्य बघतात ते लोक, तसं नाही सांगायचं. हा, तू बघतो का भविष्य? आमच्याकडे आहे 60 रुपये मिनिटाने बघतो का. कंट्रोल यू केल्यानंतर दिसतं. तुम्हाला उगाच उत्तर नाही सांगायचं. आता परत त्यांनाच क्वेश्चन विचारू आपण. ह्याचं टायटल काय? वेलकम टू. चुकलं का? अजून त्यांना तुम्हाला पण समजलं नाही. अरे सोर्स कोड मधलं पहिला चेक करायचं. हो. हा, मग काय याचं टायटल मध्ये आणि हेडलाईन मध्ये काय? हे वरती दिसतं त्याला हेडलाईन बोलतात. ह्याच्यातच मी किती लेक्चर घातले? 26 लेक्चर गेले असतील का? मग तुम्हाला अजून हेच नाही समजलं तर काय उपयोग आहे जीवनात येऊन? वेलकम टू NMD प्रायव्हेट लिमिटेड दिसतंय ना? हे हेडलाईन आहे आणि टायटल कुठं असतं? आतमध्ये हृदयात. कंट्रोल यू करायचं. दिसतंय? त्यांनी काय सांगितलं होतं? वेलकम टू NMD आहे का? मग जसं मुली वरून दिसतात तसे आतून असतात का? असं तू सांग, तुला एक्सपिरियन्स आहे. मग त्याच्यासाठी काय, कधी मुलीचं खरं रूप कधी समजतं? कधी समजतं सांग बरं तू? का तुला एक्सपिरियन्स नाही? मी चांगला आहे का? कसं समजलं तुला? माझ्या बरोबर टाइम स्पेंड केलाय का? मग कसं समजलं मी चांगला आहे का? वरून वेगळं दिसलं होतं हेडलाईन, आतमध्ये वेगळं. आतमध्ये IT सर्व्हिसेस अँड बिझनेस कन्सल्टिंग आहे. जो दिखता है वो होता नहीं और जो होता है वो दिखता नहीं. रिप को ना देखो उसके इंटरसेक्शन को देखो. हा डायलॉग मारला होता मी, हे सांगतात. पण तरी पण तुमच्या लक्षात नाही आलं. आपल्याला आता तिथं ऍट मध्ये हेडलाईन आणि हे टाकायचंय. आता हे ओपन करून टाकावं लागतं. कुठं गेलं तुमचं? कोणत्या पेजला टाकायचं? ही कुणाची वेबसाईट आहे? इथं बघा, आधी वेबसाईटला नीट ऑब्झर्व करा. दिसतंय हे दुसरीकडे ओपन करतो म्हणजे तुम्हाला ते ओरिजिनल वेबसाईट कशी दिसते ते समजेल. अशी वेबसाईट आहे ही, NMD इन्फोटेकची वेबसाईट आहे. होईल का रँकिंग हे आयुष्यभर? होईल का रँकिंग? हे कला असतोय असं माग. हा, हे रँकिंग होईल का वेबसाईट सांगा बरं? बोला, हे पेज रँकिंग होईल का? प्रज्ञाच हुशार दिसतात मला. प्रज्ञा तुम्ही सांगा, हे रँकिंग होईल का? मी जेवढं शिकवले ते यूज करून सांगा, हे रँकिंग होईल का? पहिलं होईल पेज सर. कसं का होईल? थोडेसे इमेजेस चेंज केले हा, आणि व्हिडिओज वगैरे असतील तर त्याचा टाइम चेंज करून कमी करून परत एकदा लोडिंग क्वेश्चन पेज. आता माझा क्वेश्चन काय की हे जे होम पेज आहे, हे तर मी दिसतंय ना, हे होम पेज आहे. होम पेज वरती मी आल्यानंतर हे पेज रँकिंग होईल का?
आणि होईल तर कशासाठी होईल? मला हे पेज रँकिंग करायचंय कशासाठी? ऍप डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, किंवा मला IT सर्व्हिसेस आणि बिझनेस कन्सल्टिंग साठी हे पेज रँकिंग करायचं. होईल का? का नाही होणार? कारण मी काय सांगितलं होतं, H1 टॅग एकच पाहिजे. मग ह्याचं H1 टॅग काय आहे? ह्याचं H1 टॅग काय? कसं चेक करायचं H1 टॅग? नाही तुम्ही सांग, नका रडू. काय रडताय? सोर्स कोड मधनं H1 टॅग सोर्स मध्ये जाऊन चेक करायचं. किंवा योस्ट SEO मध्ये आपण नाही. check करू. तुम्ही ऍबसेंट होता 4 दिवस. कुणाच्या लग्नाला गेलता? नाही मला लग्नाला नाही घरी गेलो. मग काय फायदा आहे का? तुला पण येत नाही, तू येऊन सुद्धा शिकवलं नाही का मी? अनिकेत तिथं असतो, अनिकेत सांगू शकतो. SEO ऑप्टिमलला चेक करू शकतो. बरोबर. H1 to H6 काय आहे. H1 to H6 टॅगला कोणता ऑप्टिमर? SEO. SEO ऑप्टिमर नावाचं टूल शिकवलं होतं. टायटल लिहिलंय का, डिस्क्रिप्शन लिहिलंय का, मेटा डिस्क्रिप्शन लिहिलंय का H1 to H6? ह्याच्यातलं H1 टॅग कोणता आहे? हा वरचा आहे का खालचा आहे? हा लय मोठा क्वेश्चन. तर ते कशामध्ये चेक करायचंय? SEO ऑप्टिमर मध्ये. केलं का मग तुम्ही चेक? परवा दिवशी काय केलं? तुम्ही विचार करताना आज सरांनी शिकवलं ते मी उद्या अभ्यास करतो. मग होईल का उद्या? कारण तुम्हाला उद्या वेगळी लोक भेटणार आहेत. आणि ही पेज रँकिंग होणार नाही का? कारण मिक्स कंटेंट आहे. अबाउट टचचा पण आहे, कॉन्टॅक्ट टचचा पण आहे, सगळं कंटेंट आहे. युनिक कंटेंट पाहिजे. मोर देन 800 वर्ड आहे. नंतर आता त्यांनी सर्व्हिसेसचं पेज लिहिलंय. आता ऍप डेव्हलपमेंट सर्व्हिसेस इन पुणे, जर ह्याच्यासाठी जर कीवर्ड टॅग लोकांनी सर्च केला तर हे पेज रँकिंग होईल का? मग तुम्ही सांगा की हा ऍप डेव्हलपमेंट सर्व्हिसेस H1 टॅग तर बरोबर दिलाय. फक्त हे आता तुम्हाला काय करायचंय, ह्याच्यामध्ये इमेजेस आहेत का, ह्याच्यामध्ये व्हिडिओ आहेत का? मग ह्याचा लोडिंग टाइम किती असेल? एखादा माणूस इथं येईल, फक्त स्क्रॉल करेल 10 ला, किती सेकंद लागतंय? 10 सेकंद. आपल्याला मग त्या माणसाला इथं किती वेळ टाइम स्पेंड करायचा आहे? कमीत कमी 30 ते 1 मिनिट, 30 सेकंदापासून 1 मिनिटापर्यंत मिनिमम. जेवढं जास्त तो स्पेंड करेल तेवढं बेटर आहे. मग इथं त्याला पाहायला काहीच नाही. जसं डिजिटल मार्केटिंग कोर्सेसचं पेज का रँकिंग होतंय? कारण त्याच्यामध्ये व्हिडिओ पण आहेत आणि कंटेंट पण खूप मोठा आहे. नंतर ह्याचं टायटल काय दिलंय? कंट्रोल U केलं आपण. ह्याला टायटल दिलंय का? नाही तुम्ही सांगा. मग रँकिंग होईल का? दिलंय टायटल, पण ते कसं खाली हेडर सेक्शन मध्येच आहे ते, पण दिलंय का टायटल? तू सांग, बरोबर आहे का चुकीचं आहे? तुम्ही लय शांत बसलात. कोणाची आठवण येते का? चालतंय का सर ते तसं खाली लिहिलंय? खाली टायटल मध्ये कुठं पण लिह, तर काय प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला. हा, टायटल आहे का? फक्त तेवढं सांगा, आहे का? तुम्हाला समजलं का? लिहिलंय का टायटल? लिहिलंय का नाही लिहिलंय ते सांगा. मग रँकिंग होईल की? होईल, पण अगर मिक्स असले तर नाही होईल. कुठं मिक्स आहे ते? एकच टायटल आहे ऍप डेव्हलपमेंट, एकच आहे आणि कंटेंट पण सगळा ऍप डेव्हलपमेंटचा आहे, तर मग होईल का? होईल. आणि ते सर ते शॉर्ट टेल आहे आणि त्यात कंपनीचं नाव. मी शिकवताना कसं प्रॉपर शिकवलं होतं, टायटलची लेंथ 30 to 50 कॅरेक्टर असले पाहिजे आणि पुढे आपल्या बिझनेसचं नाव पण असलं पाहिजे. आहे का बिझनेसचं नाव? आणि हे टायटल जे ते कीवर्डचे टाईप शिकवले होते, कशात शिकवले होते? हसण्यासाठी. कशासाठी शिकवले होते? तुम्हाला समजण्यासाठी. आपल्याला फक्त लॉंग टेल कीवर्डच इथे टाकावा लागतो. ऍप डेव्हलपमेंट काय आहे? शॉर्ट टेल कीवर्ड आहे. मग शॉर्ट टेल कीवर्ड कधी रँकिंग होतो का? नाही. आणि इथं बिझनेसचं नाव टाकलंय का? मग इथं बिझनेसचं नाव काय टाकणार तू? चैतन्य NMD इन्फोटेक सर्व्हिसेस. काय NMD इन्फोटेक टाकलं तरी चालेल. गुगल माय बिझनेसला जे नाव आहे ते तुम्हाला इथं टाकावं लागेल. कोण बोलतोय?
आवाज येतोय बॅकग्राऊंडला कोणाच तरी. प्लेस टॅब ओपन करून ठेवले तो. रुपाली तुम्हाला समजतंय का? काजल, हा काजलचं पहिलंच लेक्चर आहे, काय प्रॉब्लेम? समजणं इम्पॉर्टंट आहे. आपण एवढे धक्काबुक्की का करतोय? आपल्या वेबसाईटला रँकिंग करण्यासाठी. आणि वेबसाईटला रँकिंग करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? SEO. SEO म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग अवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन. आता इथं नवनाथ दरेकर सर्च केलंय, मग इकडे माझे सगळे इमेजेस आलेत का? इथं बघा कशी बॉडी आणि खाली टायटल काय दिलंय? मॉडेल फोटोग्राफी. जर कुणी गुगलला जर सर्च केलं मॉडेल फोटोग्राफी, तर मग माझा फोटो येऊ शकतो का? काय येऊ शकतो? प्रज्ञा, नेहा, तुम्ही नेहानीच का उत्तर दिलं? तू सांग, तिचं नाव पण तिचं नाव नाही आहे म्हणून तिने उत्तर दिलं. तसं इथं ह्याला नाव काय दिलंय? मॉडेल फोटोग्राफी. मग मॉडेल फोटोग्राफी तर गुगल वरती लाखो लोकांनी दिलं असेल. आता इथं 20 लोक आहेत, 20 लोकांमध्ये एकाच नाव नाही आहे म्हणून तिने आन्सर दिलं. पण अजून 5-6 मुलींचं असतं तर 5-6 मुली बोलल्या असत्या. तसं जर लाखो लोकांनी दिलं तर लाखो लोकांमध्ये बेस्ट कोणाची क्वालिटी हे रँकिंग झालं असतं. एवढा रूल लक्षात ठेवायचा. समजलं ना का मी सांगतो तुम्हाला? का नाही समजत? कुठे होतं लॉगिनचं? मग काय करू आता? कुठे जाऊ? प्लगइन ऍड केलंय मी. सगळ्यांना प्लगइन ऍड करता येईल? कोणतं प्लगइन ऍड करशील तू? SEO करायचं असेल तर सांग. तू सांग ना. काय झालं तुला? हा, निकेशने सांगितले का अभ्यास नको करू म्हणून? सर असेच प्लीज करून देतात. मग तू जर जॉबला लागला तर हे तुला परत तिथं जाऊन करावं लागणार आहे का? तिथे जाऊन परत मला फोन करशील? हा, कोणतं प्लगइन वापरलं आता? का ते मीच झालं तुझं? कोणाची आठवण आली? कोणते प्लगइन सांगितले मी आता? तुम्ही ऑल इन वन SEO. अजून Yoast SEO. ऑल इन वन आणि Yoast SEO किंवा रँक मॅच असं कोणतं पण तुम्ही टाका. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं आता? आपल्याला कुठं ऍड करायचं? तिथं पेज मध्ये ऍड करायचंय. आता आपलं तुला समजलं की आपलं जे अबाउट ह्याचं पेज आहे ऍप डेव्हलपमेंटचं, त्याच्यामध्ये H1 टॅग आपल्याला समजत नाही. H1 टॅग टाकावं लागेल आणि आपल्याला काय टाकावं लागेल? टायटल डिस्क्रिप्शन टाकायचं. समजलं? कारण त्यांनी जे टायटल दिले ते शॉर्ट टेलचे. मग आपण काय करणार? पोस्ट मध्ये जाणार का पेजेस मध्ये जाणार? मला पेजेस दिसतात का इथं? ऍड न्यू पेजेस. नवीन पेज जर ऍड करायचं तर ऍड करायचं. ऑल पेजेस मध्ये गेलो. अबाउटस मध्ये चेंज करायचे का नाही? ऍप डेव्हलपमेंट मध्ये. आता इथं असतं एडिट आणि इथं असतं क्विक एडिटर. काय असतं? आणि तिसरं असतं एडिट विथ एलिमेंट. झालं? काय टायटल आहे त्याचं? ऍप डेव्हलपमेंट. आणि तुम्हाला मी आता काय सांगितलं होतं? इथं ऍप डेव्हलपमेंटचं ओपन केलंय. ह्याला काय बोलतात? URL. मग मी सांगितलं होतं की आपला जो URL असतो तो कोणता असला पाहिजे? युजर फ्रेंडली. आता तुम्ही जेव्हा ऍड ते जे हे करणार, तुम्ही काय टाकणार तिथं? बेस्ट क्रिकेट ID. कुणी जर बेस्ट क्रिकेट ID जर सर्च केलं गुगलवरती तर ते रँकिंग होईल. बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर ऑनलाईन गेमिंग असं जर URL टाकलं तर त्याच्यासाठी ते रँकिंग होईल. मग आपल्याला आता हे कशासाठी रँकिंग करायचंय? बेस्ट ऍप. इथं मग तुम्ही बेस्ट ऍप डेव्हलपमेंट कंपनी टाकणार का फक्त ऍप डेव्हलपमेंट सर्व्हिसेस इन पुणे असं टाकणार? असं जर टाकलं तर हे रँकिंग होईल. मग इथं वरती जाऊन टाकायचंय तुम्हाला
वरती जाऊन टाकलं तर काय फायदा आहे का? ते फक्त दिसायला दिसणार आहे. मी तरी प्रेस केलं ते निघून जाणार. गेलं का? कुठे टाकायचं ते? हेडर सेक्शन. हेडर सेक्शन साठी हे ओपन करायचं, लॉग इन करायचं आणि त्याच्यानंतर कुठे इथं ऍप डेव्हलपमेंट आहे. इथं काय टाकणार? ऍप डेव्हलपमेंट सर्व्हिसेस इन पुणे मध्ये करायचंय का कुठं करायचंय? इन इंडिया करायचंय. तुम्हाला जो कीवर्ड पाहिजे तो टाक. झाला? ऍप डेव्हलपमेंट सर्व्हिसेस इन पुणे किंवा महाराष्ट्र टाका. अजून काय टाकायचंय? डॅश द्यायचंय NMD प्रायव्हेट लिमिटेड. समजलं? अच्छा, NMD इन्फोटेक आहे तर NMD इन्फोटेक. मग तुम्ही गुगल माय बिझनेस वरती जाऊन बघा, तिथं NMD इन्फोटेक सर्व्हिसेस आहे का NMD इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड आहे. तर ते बिझनेसचं नाव तुम्हाला इथं टाकावं लागेल. तुम्ही नुसतं एवढं टाकलं आणि हे जर नाही टाकलं तरी पण तुमची वेबसाईट रँकिंग आहे. आणि नंतर स्लग काय करायचंय? आता ऑलरेडी इथं काय येणार आहे तुम्हाला? NMD इन्फोटेक सर्व्हिसेस, ऍप डेव्हलपमेंट, मोबाईल डेव्हलपमेंट. तुम्हाला जो स्लग टाकायचा तो तुम्ही टाका. आता मला इथे टाकायचंय IT. काय टाकायचंय स्लग? IT सर्व्हिसेस. तरी पण काय होईल? झालं? स्लग काय येईल वरती? NMD इन्फोटेक, ऍप डेव्हलपमेंट कोर्सेस इन पुणे आणि IT सर्व्हिसेस. हे समोरचं दिसत नाही. समजलं का? आणि इथं काय करायचं? अपडेट करायचं. तुम्हाला जर पासवर्ड टाकायचा असेल तर पासवर्ड टाकून तुम्ही अपडेट करा. समजलं? झालं अपडेट. कोणाला काय प्रॉब्लेम होता? काय जर प्रॉब्लेम असेल तर लगेच विचार. आलं का? लगेच 0 मिनिटात चेंज झालं का? दिलं? तर ह्या गोष्टी तुम्ही जर केल्या, इथं पहिल्यांदा काय होतं? ऍप डेव्हलपमेंट होतं. आता काय आलंय? ऍप डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. कंट्रोल UR केलं तुम्ही तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी इथं दिसायला चालू होतील. आलं का इथं टायटल मध्ये? ऍप डेव्हलपमेंट सर्व्हिसेस इन पुणे NMD इन्फोटेक. किती वेळ लागतो तुला? आता ह्याच्यावरती लगेच ते गुगलला रँकिंग होईल का नाही? इथं गुगलचा स्क्रावलर येईल. शिकवलं होतं काय? काय असतो स्क्रावलर? वेबसाईट केली. वेबसाईट म्हणजे काय? SEO केला. वेबसाईट काय असतं? SEO केला तर हा, आपली चेक करते. म्हणजे आपण जर काय केलं, एखादी नवीन कंटेंट जर गुगल वरती टाकला तर गुगलचं स्क्रावलर येऊन त्याला काय करतो? चेक करतो. आता आपण मस्त तिथं काय केलेलं आहे? चांगलं टायटल डिस्क्रिप्शन दिलेलं, पण गुगलचं स्क्रावलर आलाच नाही. बरोबर आहे? आणि त्यांनी स्क्रॉलच नाही केलं तर काय फायदा आहे? मी मस्त नवी 10,000चे कपडे आणले कशासाठी? जिमसाठी. आणि जिमला गेलो आणि पोरीच नाही आले जिमला तर माझा काय फायदा होईल का नाही? मग मला बघणार कोण? एवढीच सुंदर कपडे घालून. तसं स्क्रॉलरला बोलवावं लागतं. मग स्क्रॉलरला बोलवण्यासाठी काय करायचं आपल्याला? गुगलच्या स्क्रॉलरला बोलवायचंय तर काय सांगितलं होतं? फोन करायचा. आहे का नंबर? काय करायचं होतं? प्रज्ञा तुम्ही सांगा. समजलं का? तुला आलं काय ऐकायला? मुलींच्या मनातलं समजलं पाहिजे तर तुझं काहीतरी सक्सेस भेटेल. काय सांगितलं त्यांनी? तुम्ही नव्हतात लेक्चरला? कुठला सर? सर्च इंजिन कन्सोल घ्यायचं. हो. त्याच्यावर हा. त्यावर ब्राउझर घ्यायचं. आपल्याला काय करायचं? सर्च काउन्सिलला वर जायचं आणि त्यांना इन्व्हाइट करायचं. काय काय लोक काय करतात? सपोज आता एखाद्याचं उद्घाटन असलं, कोणाचं लग्न असेल तर न सांगता पण येतात.
तसं आपण नवीन जर कंटेंट टायटल डिस्क्रिप्शन अपडेट केलं तर गुगलचा स्क्रॉलर काय करेल 24 तासाच्या आतमध्ये त्याला व्हिजिट पण करतो तो. आणि जर नाहीच केलं त्याने 24 तासानंतर पण व्हिजिट तर आपल्याला काय करावं लागेल त्याला घरी जाऊन आणावं लागेल किंवा इन्व्हाइट करावं लागेल किंवा प्री सबमिशन साईट आहे तर तिथे जाऊन तुम्हाला सबमिट करा. सगळ्यांना समजतंय? सर स्क्रॉलर आणि इंडेक्सिंग मधला फरक काय? इंडेक्सिंग चांगला क्वेश्चन सांगतो जरा आन्सर आता. स्क्रावलिंग आणि इंडेक्सिंग. स्क्रावलिंग म्हणजे रांगणे. आपल्याला त्याचं मिनिंग घ्यायचं नाही. स्क्रावलिंग म्हणजे काय, जर तुम्ही आता इथं कंटेंट ऍड केलाय सगळा तर वेबसाईटचा स्क्रावलर येतो आणि ह्याला सगळं स्क्रावल करतो. म्हणजे तुमच्या वेबसाईटवरती असं स्क्रॉल करेल सगळं आणि हे सगळं काय करेल कलेक्ट करेल इन्फॉर्मेशन आणि ती इन्फॉर्मेशन कुठे टाकेल सर्व्हरमध्ये सबमिट करून टाकतो. मग सर्व्हरमध्ये ज्यावेळेस ती वेबसाईटला कोणत्या तरी आता ही सर्व्हिस कोणती ऍप डेव्हलपमेंटची कॅटेगरी तर ऍप डेव्हलपमेंट रिलेटेड काय करेल एक फोल्डर असेल त्यांच्या सर्व्हरमध्ये तिथं हा तुमचा कंटेंट ENMDचा टाकेल. नंतर इंडेक्सिंग वाला काय करतो इंडेक्सिंग वाला तिथे सर्व्हर मध्ये येतो आणि इंडेक्सिंग म्हणजे आपल्या नोटबुकला 1 2 3 4 5 5 6 7 असे नंबर असतात. नंबरिंग म्हणजे काय इंडेक्सिंग. मग तुमचा हा जो कंटेंट आहे किती क्वालिटीचा आहे किती पॉप्युलर आहे त्याच्यावरती काय होतं इंडेक्सिंग वाला त्यांना नंबर देतो. म्हणजे हे सगळे तुम्ही गुगलचे अल्गोरिदम जर फॉलो केलेले असेल तर त्याच्या बेसिसवरती तुम्हाला इंडेक्सिंग वाला नंबर देतो. मग ह्या कंटेंटच्या बेसिसवरती तो 1,00,000 2 नंबर देणार का 55 नंबर देणार का 1 नंबर देणार हे कोण डिसाईड करतात इंडेक्सिंग वाला. मग जोपर्यंत तुमची वेबसाईट स्क्रॉल होत नाही आणि इंडेक्सिंग होत नाही तोपर्यंत ती रँकिंग होईल का? ह्याने काही गुगलच्या स्क्रॉलरचं काम आहे फक्त डिटेक्ट करणं कॉपीड कंटेंट आहे का युनिक कंटेंट आहे का. कॉपीड कंटेंट असेल किंवा हा कंटेंट ऑलरेडी जर कोणत्या तरी वेबसाईट मध्ये असेल तर त्याला माहिती आहे हा कंटेंट ह्यांनी ह्या वेबसाईटचा चोरलेला आहे आणि हा जो कंटेंट आहे हा ऑलरेडी माझ्या वेबसाईट मध्ये माझ्या सर्व्हर मध्ये आहे तर मी ह्याला उचलून तिथं का टाकू का ऑलरेडी तुमचं लग्न झालंय बरोबर आहे का आणि सर तुमचं लग्न झालेलं आहे म्हटल्यानंतर तुम्ही दुसरी पोरगी परत घरी घेऊन येणार का येणार का मग काय करायचं त्याला हा मग तसं ते कंटेंट तुमचा बाहेरच राहतो. कंटेंट काय राहतो बाहेरच राहतो. तो सर्व्हर मध्ये जर गेला तरच इंडेक्सिंग होते. बाहेर राहून काय उपयोग आहे का तर ह्याला स्क्रॉल झालंय का नाही ते चेक करायचं आणि इंडेक्सिंग. आणि मग आता दुसरा क्वेश्चन असा येतो ते इंडेक्सिंग झालंय का नाही ते कसं चेक करायचं. चेक करावं लागेल ना. मग कसं चेक करायचं ते पण शिकवलं होतं का तू निकेश बरोबर एफसी रोडला गेलं तर पोरी पाहायला ते लय फिरत असते ते एफसी रोड का बरं आणि ते पण NMD चे टी शर्ट घालून ह्यांनाच नाही अजून 2-3 शर्ट का बाकीचे कोणी घालत नाही. मी सारखं तिकडे बघतो तुम्हाला ते कॅपेचिनो कॉफी शेजारी कोणते ते वेव्ज कॉफी कशी बघितली काय करत होता ते डीप डिस्कशन चाललं होतं तिघांचं पुढची रणनीती करत होता काय आता झालं. आता मी तुला सांगतो ह्याला केलं पाहिजे हाताने. आता एक आपलं कोणतं पेज आहे अबाउटचं पेज आहे. ह्याच्यामध्ये मला आहे ना नवनाथ दरेकरच्या की कोणी जर गुगल वरती सर्च केलं तर हे पेज ओपन झालं पाहिजे. तर मग काय करणार तू ह्याला टायटल द्यायचं कसं देणार कुठं क्लिक करू क्विक एडिटर मध्ये जायचं बरोबर आहे किंवा इथं काय करायचं एडिट विथ एलिमेंट. मी तुला क्विक एडिटरचं आता दाखवलं होतं
आता पण हे कशाला करायचंय, मला ह्याच्यामध्ये कंटेंट ऍड करायचा आहे किंवा काय करायचंय, H1 to H6 टॅग द्यायचे किंवा मला इमेजला नाव द्यायचंय, अल टॅग द्यायचा आहे. हे कोण आहे, माणूस. ह्याला काय द्यायचंय, मला नाव द्यायचंय. मग कसं नाव द्यायचंय, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय पण चेंज करायचंय. टायकॉन्स ऑफ महाराष्ट्राचं चेंज करायचं, करू शकतो का, झालं का चेंज. हे कोणतं टॅग आहे, करू शकतो. काय करतो, मला जे वाटतं ते करू. जसं तुमचं होते तसं करू. माझा क्वेश्चन असा की तुम्हाला मी काय शिकवतोय आता, ऑन पेज एसईओ असतात. मग मी मध्ये मध्ये खूप वेगवेगळं डिस्कशन पण करतो, पण ते लक्षात न ठेवतो तुम्हाला मेन पॉईंट लक्षात ठेवायचे. मग तुम्हाला हेडर सेक्शन कसं ओपन करायचंय, टायटल देण्यासाठी कोणतं टायटल यूज करायचंय, अजून काय करायचंय, H1 टॅग कसा द्यायचा आहे, नंतर अल टॅग कसा द्यायचा आहे. तू सांग बरं आता कसं देऊ अल टॅग. इथं मी ह्या इमेजला मला अल टॅग द्यायचा आहे. अल टॅग म्हणजे काय, इमेजचं नाव कसं देणार. इथं दिसतंय का तुला, इमेज दिसते का, इमेजची साईज पण दिसते का, कॅप्शन पण दिसतंय का. कॅप्शन मध्ये काय टाकू का, कस्टम कॅप्शन टाकू का, बोल काय नाव टाकू. पण नवनाथ दरेकर इमेज असं कोण सर्च करेल का, लोक गुगल वरती काय सर्च करतील, बिझनेस मॅन इमेजेस किंवा आवड इमेजेस, असं काय सर्च करतील ते तुम्ही इथे टाका. तर हे जे तुम्हाला टाकायचंय ते अल टॅग तुम्ही टाकू शकता. कुणाला काय प्रॉब्लेम आहे का आतापर्यंत. आणि टायकॉन्स ऑफ महाराष्ट्र काय आहे, H1 टॅग आहे का, H2 टॅग आहे का, H6 टॅग आहे. ह्याला H1 टॅग करायचा, कसा करू, H1 टॅग कसा द्यायचा आहे, तर इथं बघ, इथं दिसतंय आणि इथं साईडला दिसतंय तुम्हाला टॅग. ह्याला H1 टॅग करायचं तर H1 टॅग म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट, ज्याला रँकिंग करायचं आहे. मग मला तुम्ही सांगा, इथं काय आहे, ही चूक केली, हे काय खाली गेल्यानंतर दिसतंय, ह्याला त्यांनी H1 टॅग केलंय, त्याच्यामुळे तुमचं कंटेंट रँकिंग नाही. तर इथे एकदम इम्पॉर्टंट तुमचं काहीतरी टॉपिक पाहिजे. मग हे कशासाठी रँकिंग करायचंय, त्याला तुम्हाला H1 टॅग द्यायचा. काय करू, H2 टॅगच ठेवू का. H3 टॅग कशासाठी असतो, इटॅलिक लिहिण्यासाठी. झालं का इटॅलिक. आणि H4 to H6 टॅग हा जो कंटेंट आहे ना, हा H4 to H6 मध्ये असतो. ह्याला जर H2 केलं, H3 केलं तर तुमचा कंटेंट कधीच रँकिंग होणार. सगळ्यांना समजतंय. ह्याला P मध्ये आले म्हणजे पॅराग्राफ आहे, तर त्याला H1 जर करायचं असेल तर तुम्ही इथून पण करू शकता हेडिंग मध्ये, पण तो कधी रँकिंग होणार नाही. तुम्हाला काय द्यायचंय, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की आपल्याला हायपरलिंक द्यायची. तर हायपरलिंक पण तुम्ही इथून नवनाथ मोहन दरेकर ह्याला जर तुम्हाला हायपरलिंक द्यायची असेल तर तुम्ही काय करायचं, इथं दिसतंय इकडे जाऊन सिलेक्ट करायचं. काही लोक काय करतात माहिती का, इथं सिलेक्ट करतात, कुठं, इथं कॉपी पेस्ट मध्ये, आणि मला परत फोन करून विचारतो की सर इकडं इथं ते दिसतंय ना, ह्याला हायपरलिंक बसत नाही. काय करत नाही, हायपरलिंक देता येत नाही. पॉइंट वाईज नंबर द्यायचा आहे, नंबर वाईज हे द्यायचंय, करू शकता तुम्ही. क्वेश्चन काय होता की ह्याला मला काय करायचंय, हायपरलिंक द्यायची. कशी द्यायची, त्या दिवशी ब्लॉग मध्ये पण सांगितलं होतं ना, आता पण सांगतो. इथं दिसतंय, क्लिक करायचं याच्यावरती
आणि इथं कंट्रोल तुमचा जो जिथं डेस्टिनेशन URL आहे तो तिथं पेस्ट करा. आपल्याला NMD प्रायव्हेट लिमिटेडची द्यायची असेल तर www.thedigital. तुम्ही काय करा, हे असं टाईप हाताने नका करू. जर एखादं जर स्पेलिंग मिस्टेक झाली तर काय होईल, आले का क्लिकेबल लिंक. हायपरलिंक म्हणजे काय, इट इज अ क्लिकेबल लिंक, इट्स इंडिकेट्स इन ब्लू कलर, इफ वी क्लिक ऑन दॅट लिंक इट्स रिडायरेक्ट टू समवेअर. समजलं. H1 टॅग देता येईल, ऑल टॅग देता येईल, H3 टॅग देता येईल, पॅरेग्राफ लिहिता येईल. मला ह्याच्यामध्ये अजून इन्फॉर्मेशन ऍड करायची, करू शकतो. आता इथे इंटर करून तुम्ही दुसरा पॉइंट पण टाकू शकता. पण तुम्हाला कुठं जायचंय, इथं. आणि इथे जाऊन काय करायचंय, कंटेंट लिहायचंय. काय कंटेंट लिहायचंय, डिजिटल मग जर कोणी गुगल वरती सर्च केलं हु इज डिजिटल मॅन ऑफ इंडिया तर हे रँकिंग होईल का, गुगल वरती हे पेज येईल का, काय येईल, कारण आपण इथे टाकलं. तुम्हाला इन्फॉर्मेशन ऍड करता येते. तुम्हाला नवीन पेज बनवायचे तर तुम्ही इमेज पण ऍड करू शकता, त्याला कलर द्यायचा तर कलर पण देऊ शकता. मग एवढ्याच गोष्टी जर केल्या तुम्ही तर ह्याला काय बोलतात, ऑन पेज एसईओ. मग किती सिंपल आहे. तुम्ही एवढंच करायचंय, झालं एसईओ. आता तुम्हाला जे वेबसाईट दिले त्याच्यात आता काय करायचं, तुम्हाला एक तर काय वर्डप्रेस हेडर सेक्शन ओपन करायचं. हेडर सेक्शन ओपन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, टायटल, डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये टाकावं लागेल. नंतर तुमचा जो कंटेंट आहे तो कंटेंट त्याच्यामध्ये ऍड करावा लागेल. नंतर काय करावं लागेल, ऑल टॅग द्यावा लागेल. नंतर काय करावं लागेल, तुम्हाला कंटेंट मोठा वाढवावं लागेल. बस एवढ्याच गोष्टी करून तुम्हाला फक्त त्याची स्क्रीनशॉट तिथं पुट करायचे. मग आज सगळ्यांनी तेवढं समजेल. नसेल समजेल तर हा व्हिडिओ सर हा बोला. डायरेक्ट वेबसाईटला जाऊन चेंजेस करायचे ते मेटा डिस्क्रिप्शन वगैरे सगळे. हो, डायरेक्ट वेबसाईट मध्ये चेंज करा. आणि मग स्क्रीनशॉट ह्याच्यामध्ये पेस्ट करायचे का एक्सेल शीट मध्ये. पेस्ट नका करू, तुम्ही काय करा, त्या ग्रुप मध्ये टाका डायरेक्ट स्क्रीनशॉट. आता ते कसले स्क्रीनशॉट टाकायचे बघा. आता तुम्हाला काय असे नसते स्क्रीनशॉट, एखाद्याला पैसे शेअर केले गेले की आपण काय करतो, स्क्रीनशॉट शेअर करतो, बरोबर आहे का. तसंच आपल्याला काय करायचं, तुम्ही जे काम केलंय आता त्याचं काय करायचं, ऑडिट करायचंय. ऑडिट म्हणजे काय, ते काम बरोबर आहे का. मग तुम्हाला मी ऑडिट करायला शिकवले का नाही शिकवलं, तुम्ही होतात का गावाला गेलतात, गावाला गेल्यासारखं वाटतात मला तर काय करायचंय, इथे जायचं आणि एसईओ ऑप्टिमर टाकायचं. काय टाकायचं, आणि ह्याच्यामध्ये जाऊन त्याचं ऑडिट करायचं आणि त्याचा रिपोर्ट काय करायचा तिथे टाकायचा. तुम्ही कीवर्ड कोणते, पहिले तर तुम्हाला एक फाईल कशाची टाकायची, कीवर्ड रिसर्चची टाका. झाले ना. मग आता तुम्ही काय करायचं, त्याचं जे सांगतो. आता एसईओ ऑप्टिमरचं तुम्ही आधीच टाकलंय, म्हणजे ज्यावेळेस काय टायटल आहे का त्या वेबसाईट मध्ये, नाही, मग तिथं नाहीये टायटल म्हणून आलंय. नंतर एसईओ किती पर्सेंट होता तिकडं, 12%, बरोबर आहे. पण आता जर तुम्ही टायटल टाकलं, डिस्क्रिप्शन टाकलं, मेटा डिस्क्रिप्शन टाकलं, इमेजेस टाकल्या आणि कंटेंट ऍड केला चॅट जीपीटीचा किंवा कोणता पण, तर त्याचा स्कोर वाढेल का. मग आधीचा स्क्रीनशॉट आणि आत्ताच्या मध्ये काय डिफरन्स आहे हे समजेल तुम्हाला. टोटल बॅकलिंक किती येतं आता तिथं, 0. पण ज्यावेळेस आता तुम्ही ह्या वेळेस क्लिअर करणार त्यावेळेस तुम्ही टायटल टाकलंय, डिस्क्रिप्शन टाकलंय, कंटेंट ऍड केलाय, तुम्ही सर्च कन्सोलचं अकाउंट क्रिएट केले, गुगल अॅनालिटिक्सचं अकाउंट क्रिएट केले ह्या वीक मध्ये. आता नेक्स्ट वीक मध्ये काय होणार, त्याच्यावरती ट्रॅफिक किती येतंय, बॅकलिंक किती जनरेट होतात हे तुम्ही चेक करणार. त्याच्यानंतर तुम्ही ब्लॉग लिहिणार. म्हणजे दर वीक मध्ये तुम्हाला तुम्ही काय केलंय एका वीक मध्ये ते फक्त तिथं टाकायचं. नंतर आपल्याला पुढे जायचंय ना. मी काय एवढं शिकवणार आहे का आता, ह्याच्या पुढे तुम्हाला पेज अथॉरिटी, डोमेन अथॉरिटी, कॅनोनिकलायझेशन,
ह्या गोष्टी पण शिकवणार आहे. robot.txt फाईल शिकवणार आहे. मग त्यानंतर पुढल्या आठवड्यात ते पण येतं इम्प्लिमेंट करायचं. पण मी जे शिकवतो ते इम्प्लिमेंट करणारे लोक फक्त 1 किंवा 2च येतात 20 लोकांपैकी. तुम्ही कधीच नाही, फक्त बेडकासारखं असं टुळू बघत आहे. आणि परत विसरून जातात. नुसतं थेरॉटिकल नॉलेज असून काय उपयोग आहे का? काहीच नाही उपयोग. घरी राहून जमल का? मग आता उद्यापासून जाणार असशील तू घरी का ट्रिप साठी थांबलाय? हा? जायची का? तुम्ही सांगा. जायचंय का? सगळ्यांना जायचं असेल. बघा ते माघारी आले घरून ट्रिप साठी. तुम्ही येत आहे? मग नियोजन करा ना. तू येतोय का? सगळे येणार आहेत ना. 15 लोकांनी नाव दिले. पैसे किती दिले का? किती रुपये घ्या? आता आपल्याला खर्च नाहीये. 2300 रुपयाला आपल्याला हॉटेल भेटते पर हेड आणि जायची यायची 700 रुपये. म्हणजे 20 लोकांसाठी किती पैसे घेतात? 15,000 रुपये. ते म्हणते मी तिथं मुक्कामाला थांबणार आहे. नाही म्हणलं तू आम्हाला सोडून रिटर्न. त्याचे 15,000 2300 इंटू 20 किती होतात? 46,000. आणि हे नंतर जाताना नाश्ता करावा लागेल, येताना जेवण करावं लागेल. म्हणजे जवळजवळ 70,000 रुपये खर्च आहे. आणि तुम्ही मला किती रुपये देणार आहे? 700 रुपये. 700 इंटू 20 किती होतात? 14 होतात का 7,000 होतात? 14. हा, मग 14,000 होतात. मग टोटल मला नुकसान किती होते? 65,000. 65 ते 66,000. मग तुम्ही 700 रुपये द्या. बाकीचे आणि ते सर भरतील. चालतंय का? उद्या सकाळी तुम्ही 11 वाजता या. तिकडे थंडी पण पडते तर स्वेटर घेऊन या आणि जर बूट घेऊन यायचे असेल तर बूट घेऊन या. बाकी अजून काय? आजच मग तुम्ही त्याच्याकडे नावं द्या आणि पैसे पण द्या. नाहीतर म्हणताना उधारीवरती ठेवा. हा? केले का बुक? बुक करून टाका आज सगळं. हे असं टाकलंय बघा. आता तुम्ही ह्यांना शिकवलं होतं मी, पण ह्यांनी त्यांच्या स्वतःच्याच वेबसाईट वरती हे इम्प्लिमेंट नाही केलं. केले का बघा? हे बघा, ऑन पेज एसईओ बी मध्ये, बी ग्रेड मध्ये. तर आमच्याकडे तुकड्या होत्या अशा 12वीला असताना. कोणती? अ ब क ड. म्हणजे मी ई तुकडीत होतो. एवढ्या तुकड्या होत्या 12वीला असताना. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे अशा तुकड्या होत्या. टोटल लोकसंख्या होती आमच्या कॉलेजची 5,000 नुसती 12वीची. एवढी लोक होते 12. हे कॉपी करून हे डाउनलोड करायचं आणि हे द्यायचं ग्रुपमध्ये टाक. बघा टायटल दिलंय का? नाही दिलं. किती लेंथ आहे? 6 म्हणजे चुकीचं आहे. नंतर काय दिले? अल्ट टॅग नाही दिला, मेटा डिस्क्रिप्शन नाही दिला, H1 टॅग नाही दिला. नंतर काय दिलंय? गुगल अॅनालिटिक्स कनेक्ट नाही केलं. नंतर सर्च कन्सोल कनेक्ट नाही केलं. कॅनोनिकलायझेशन नाही केलं. नंतर हे बॅकलिंक समरी, बॅकलिंक एकच आहे पण तुमची. डोमेन अथॉरिटी किती आहे? 1 आहे. मग ह्या गोष्टी बॅकलिंक किती येतं? 3. आणि त्या सगळ्या नो फॉलो बॅकलिंक येतं. फॉलो बॅकलिंक एक पण नाहीये. हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेल. मोबाईल रिस्पॉन्सिव्ह आहे तुमची वेबसाईट, डेस्कटॉप रिस्पॉन्सिव्ह आहे. बघा हे 55 आहे. हे किती पाहिजे? 70% असलं पाहिजे. गुगल पेज स्पीड इंडेक्स मोबाईल मध्ये केले का? नाही केलं. झाली का? नाही केलं. म्हणजे गुगलने अजून इंडेक्सिंग सुद्धा नाही केली मोबाईलसाठी. ईमेल प्रायव्हसी लावली का? नाही लावली. फेसबुक पेज लिंक केले का? नाही केले. कारण फेसबुकचं पेजच नाही क्रिएट केलं अजून यांनी.
आणि हे डिजिटल मार्केटिंग करू शकतो. हे म्हणजे मी फेसबुक पिक्सल ऍड नाही केलं, नंतर ट्विटरचा अकाउंट नाही आहे एनएमडी इन्फोटेकचा, आहे का? नाही. युट्यूब चॅनल पण नाहीये त्यांचा. नंतर लोकल बिझनेस जो आहे ना तो स्कीमा पण ऍड नाही केला. तर एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पेंडिंग आहेत. तर मग हिथं बघून लगेच समजतं. डॉक्टर तुमचा रिपोर्ट बघूनच तुम्हाला इंजेक्शन देतो ना. त्याच्याकडे जे अवेलेबल आहे ते देतो. ठीक आहे. कोणाला काय बोलायचंय आता? 2 शब्द. मला एक स्क्रॉलरचा प्रश्न होता की आता गुगलवर लाखो करोडो लोक वेबसाईट बनवतात, सर्च करतात, रन करतात. मग ते स्क्रॉलर कसं काय ते एवढे सगळे लोक एकच नसतो पण खूप सारे असतात पण खूप सारे प्रॉब्लेम. मग त्यांचं कामच आहे ते. गुगलचं म्हणजे जसं की बघा, आता बघा आपण पूर्ण पुण्यामध्ये किती गाड्या घेतल्या जातात? किती? लाखो घेतले जातात. 4 व्हीलर 2 व्हीलर किती गाड्या येतात, पण प्रत्येकाचं पासिंग होतं का? लई गाडी लोक गाड्या घेतात म्हणून काय आरटीओ म्हणतो नाही जाऊ द्या ह्याची पासिंग नको करायला. प्रत्येकाची फॉलो केली जाते. म्हणजे सर्व्हिस म्हणजे गाडी जर घेतली तर पहिल्यांदा शोरूम मध्येच पासिंग होती, नंतरच तिथून बाहेर निघते. सेम तसेच फॉलो केल्या जातात प्रोसेस. गुगलचे किती ऑफिसेस येतात? गुगलचे एम्प्लॉय किती येतात? गुगलचे AI चे टूल किती येतात? मग स्क्रॉलर करायला त्यांना काय वेळ लागणार आहे? तुझ्या अकाउंट मध्ये किती पैसे हे पण गुगलला माहिती. मग वेबसाईट वरती नवीन कंटेंट आला तर तो स्क्रॉल करायला त्याला काय वेळ लागणार? मोस्टली म्हणजे एआयनेच करत असतील. जे पण असेल ते त्यांचं हे म्हणजे काय स्पायडर आहे तो. त्याला स्पायडर पण बोलू. मग तू स्पायडरमॅनचे किती पिक्चर बघितले असतात? स्पायडरमॅन वरती पण चढतो, खाली पण जातो, जमिनीच्या आतमध्ये पण जातो, एखाद्याची जीभ ओढून खाली पण काढतो, परत लावतो पण. स्पायडर काय पण करू शकतो. तसं गुगलचं स्क्रॉलर काय पण करू शकतो. लाखो करोडो वेबसाईट तो एका सेकंदात स्क्रॉल करतो. मग किती वेबसाईट असतील तुझ्या? म्हणजे एक सिस्टीम आहे. त्यांनी एक सिस्टीम बसवली, ते फॉलो करायचं. आणि कधी कधी ते अपडेट पण होतं. म्हणजे गुगलने जर काय करतात अल्गोरिदम चेंज केला तर स्क्रॉलरला पण तसं ट्रेन करावं लागतं त्यांना. त्या फील्डमध्ये जायसाठी काय वेगळं करावं लागतं? कशासाठी? स्क्रॉलरच्या. नाही, ते फील्ड नसतं, ते डायरेक्ट AI चे टूलच असतात आता. कारण गुगल काय करतं, एम्प्लॉय कमी हायर करतात, पण ते काय करतं क्वालिटीचे लोक हायर करतात. आणि एक सिस्टीम बसवतं किंवा काय करतात, एक माणूस 1000 पटीने काम कसं करू शकतो आणि ते ऑब्झर्व करण्यासाठी फक्त ते एम्प्लॉय ठेवतात. म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचे 1 किंवा 2च लोक असतील जे स्क्रॉलरला मेंटेन करत असतील किंवा ऑब्झर्वेशन करत असतील. पहिले तर गुगलमध्ये जॉब लागणंच अवघड आहे. तुम्ही गुगलला जॉबला लागू शकता डिजिटल मार्केटिंग करून सुद्धा. पण त्यासाठी आपल्याकडे एक एक्झाम होते, गुगल ची एक्झाम. ते skill.com वरती जायचं, लॉग इन करायचं, तुमचं नाव टाकायचं, ईमेल आयडी टाकायचं. तुम्हाला 100 आउट ऑफ 100 जर मार्क पडलं किंवा 100 आउट ऑफ 99 मार्क पडला तर पहिल्यांदा काय होतं, मोस्टली 99 वाल्यांना पण कॉल येत नाही, पण 100 पैकी 100 पडणारे पण भरपूर लोक असतात. आणि तुम्ही जर कॉपी केली, तुम्ही म्हणतात मी कॉपी करतो आणि कॉपी करून काय करतो, ऍन्सर देतो. पण तुम्ही एक्झाम कोणाची देताय? आणि कुठं देताय? आणि कुठे सर्च करणार आहे? तुम्ही माणूस आहे का बाय माणूस आहे का तुम्ही रोबोट आहे हे त्याला सगळं माहिती. आणि तुम्ही म्हणता नाही नाही मी काय करतो, गुगल वरती सर्च नाही करणार, सरांना साईटला बसवतो. सरांना पण स्कॅन करतात. मग एवढे त्यांची सिस्टीमच एवढी स्ट्रॉंग आहे की तुम्ही ना कॉपी करू शकत ना काय करू शकतो. तुम्हाला जर 100 आउट ऑफ 100 आणि सर्टिफिकेट कधी भेटतं गुगलचं, जर अबो 80 मार्क पडलं तर. किती? अबो 80 मार्क पडलं तर. आणि ही एक्झाम अशी आहे की एकदा फेल झालं तर 8 दिवसानंतर परत तुम्ही देऊ शकता. मग
पहिले तर लोक विचार करतात सर्टिफिकेट घ्यायचा आणि नंतर विचार करतात गुगल मध्ये जॉब करा. असं नाही, अवघड नाही गुगल मध्ये जॉब करणं, पण काय सोपं पण नाही. सोपं पण नाही. त्यासाठी तुम्ही जर आतापासूनच अभ्यास केला तर नक्की तू पहिला एम्प्लॉय होईल. तुझं बाहेर आपण फोटो लाव, कारण पॅकेज चालू होतं 1 करोड पासून. इंटर्नशिप मध्ये पण 20-25 लाखाचं पॅकेज भेटतं. मग तू आजपासूनच तयारी कर, तोपर्यंत आम्ही ट्रिपला जाऊया. आपल्या रेकॉर्डिंग मध्ये पण ट्रिपचं डिस्कशन आलं असेल, काय प्रॉब्लेम नाही, तू टाक.